काय ग तिच्या मामाजवळ सुद्धा एवढ्या आवडीनं बसत नाही ती जाऊन. तेवढं तर नुसता का 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 चालूच असतं. ती दुपारी झोपली होती आणि तिच्या बाजूला काय झोपली होती बघितलेलं काय तुम्ही? मी बोललो पण दोन्ही भावले एकत्र. तर आम्ही गेलतो फिरायला दादांनी. आज त्यांना आमच्याकडला बाजार दाखवला आणि मला कमेंट टाकलेली कोणी तर एका ताईनं का दादांनी की दादा आले त्यांना मटण मासे ते आणून खाऊ घाला, ते तुम्हाला तिकडं गेले की किती काय करतात. आणलं होतं आम्ही एकदा मासं, पण ते कसं जास्त त्यांना आवडत नाही नॉनव्हेज खायला. तरी पण आम्ही काही ना काही आणतच असते. आहेत ना दादा लमन तिकडे पण आहेत. गावात नाही आमच्या कोण. हा म्हणजे आपल्या गावात नाही, वाड्या तिकडं नाही, कल्याणमध्ये खूप आहेत. हा म्हणजे कामासाठी गेलेले ते सर्व्हिसवाले आहेत ना. सर्व्हिसवाले असे कामवाले पण आहेत. हो काम वगैरे करायला. हो हो. कारण कधी बघितलेलं माहितीये आपण परत येताना एकदा मी स्टेशनवर आपण बसलेलो त्याच्या कडेला जे नाली खोदतात ना पाईपलाईन, तिथे लोक आहेत. हो मग तेच ना, पोट भरण्यासाठी कोणत्या पण कामाला जातात निघून. बरोबर ते आहेत ना. मला कमेंट आली तुम्ही नशीबवान आहेत, असा माणूस तुमच्या घरी येतोय, तुम्ही खूप नशीबवान आहात. तुम्ही बघितलं का व्हिडिओ? बघितलंच नसेल इकडं आल्यापासून ना. आणि ही बघाय बघू पण दे काम नसतं मग बघतो मी. आणि इथं ही अर्धा काम लावतीय दादा. तिचं लय जीव जडलाय. दादा तुम्ही फर्स्ट टाइम आले तेव्हा काय बोललेले की ही मला विसरून जाईल, पण ती विसरती का? आता आपण तरी पण अधून मधून येतोय जातोयच ना, त्यामुळे ती नाही विसरत. अरे आपण दादा देऊन र चूल पेटवायला बरे असतात ते. आपल्याकडं ड्रीपच्या नळी खूप आहेत चूल पेटवायला. हा हे तर शिकली बघा ती मराठी शिकली ना, बोलली ना, म्हणजे काही शब्द बंजारा ऍड करते, काही मराठी. करमताय ना दादा? खरं सांगा खरं. दुपारी बोर झालते काय? फोर व्हीलर गाडीची सोय ही खूप होय दादा. ही त्रास देते काय? घेऊन जाताय काय जोडीला तुमच्या भावले? हा तिकडून दे फ्लाइंग किस. इकडून कॅमेरा आहे का? हा दे दे की किस दे की. थँक्यू. बघा लाईक करा म्हण बरं त्रिशा. सबस्क्राईब करा चॅनलला असं म्हण ग. थँक्यू. सॉरी म्हण. असं असते होय सॉरी. काय म्हणतात बाबा? मुलाच्या लग्नाला भैयांच्या एकदा येऊन जाऊ दे. यांना ते जिने कसं चढवायचं मेन प्रश्न तो. चढवू ना आपण उचलून. आपणच आजारी पडू त्यांना. त्या बहिणीला आम्ही उचलून न्यायचो माहितीये का? त्या वजनात कमी आहेत ना चिंपोलीच्या. मग त्याच ना, त्यांचं वजन कमी आहे ना दादा. आणि किशोर सर पण यांचं वजन. लग्नात तसं लग्नात गडबड असते, लक्ष द्या वेळ नसतो. आम्ही पाहुणे थोडीच आहे आमच्यावरती लक्ष द्यायला. आम्ही घरची माणसं, आम्हीच उलट काम करणार, तुम्हाला बसवणार, म्हणणार तुम्ही थकल्यात तुम्ही बसा, आम्ही करतो. करशील रे पाणी वगैरे भरशील. नदीवर आणायला लागतं बैलगाडीत. हा तुला म्हणतात रोहन, त्यांनी प्रश्न तुला केलाय. नदीवरनं पाणी आणावं लागतं म्हणा. जातो काय? रेल्वे. एकदा काय बोलले माहितीये का? हे दिवाळीतच ना रे, तू पप्पा तू आम्हाला इथून बसवून दे, काका तिथं घ्यायला येतील, आम्ही जाऊ तिकडं दिवाळीसाठी. म्हणलं ना आमचाच प्रॉब्लेम झाला ना. आम्ही लंगडे झालो.
आमचाच प्रॉब्लेम झाला. तुम्हाला जेवण कोण बनवून दिलं असतं? बरं वाटतंय ना? दुखतंय वगैरे काय आता? खूप तिकडे फटाके आहेत अजून. रूम भरले एक. छोटा भैया तो गेला ना ड्युटीवर, त्याला वाजवायला भेटतात. त्यांनी हौसेनं करतात सगळं, पण त्यांना ते हौस कराय म्हणजे वेळच नाही, असं आहे ना. इथं पण त्यांना आणलेलं ते अजून त्यांचं पडलंय. रात्री बघितलं ना त्यांनी वाजवलं ते ॲटम बॉम्ब. त्यानं काय केलं, अरे ना हातात पेटवला इथंच आणि इथून फेकलं तिकडं. मग अशा गोष्टीमुळे मला राग येतो. आणि हा हे ना आमची वर्षी फेकतात ॲटम बॉम्ब. पण हे बारके आहेत ना, ते मोठे तर आहेत ना. ते काय एवढी सोलायची वायर वाटतं ती. हा हा. मग स्लो पेटते. हो, पण हे नाही सोलत, असंच डायरेक्ट पेटवतात. सोलायची घर पेटली आपल्या असं करता करता ते हातात फुटू शकतं. आणि ऑटम बम आहे ना ते. खाली ठेवायचं ना, मग अगरबत्तीने शाळेत ना आला की तो अभ्यास काय करत होता बघितलं ना तुम्ही. आणि मग तुम्हीच माझ्यावर खवळता का मारतो पोरांना म्हणून. असं केल्यावर मारायचं नाही का? माझ्या जागी तुम्ही असले असते तर तुडवलं असतं पायाखाली. फेकणी हे आता यांच्याकडे होय र. काकांसोबत काय म्हणतात काका? पाणी भरायला येतोय काय लग्नात भैयाच्या? ही तर जयू भैयाला काय म्हणते, जू भैया. त्रिशा, कोणाच्या लग्नाला जाणार आहे का तू? कोणत्या भैया? थांब सोड, थांब ना सोड. सांग बरं, कोणत्या भैयाच्या लग्नाला जाणार आहे तू? कोणता भैया? जयू भैया की बाळा भैया? कोण? त्यांना काय माहित, काकांना नाही माहित. जयू भैया की बाळा भैया? कोणाच्या लग्नाला जाणार आहे तू? जू भैया. लय हसलंय काल मी. आणि तू आर्यन, तू कोणाच्या लग्नाला जाणार? बाळा भैयाच्या लग्नाला. असं रोहन तू? ए त्याला का मारती तू? सरक सोड. चल उठ, चल की उठ. काय काय पळालीच मध्ये. चला.